Second example of one component system is sulfur system. But before discussing in detail sulfur system, we have to learn a new term, that is polymorphism. काय polymorphism म्हणजे? Polymorphism is nothing but it is the existence of a substance in more than one crystalline forms. Existence of substance in more than one crystalline forms possessing different physical properties. म्हणजे एका सबस्टन्सचे एकापेक्षा जास्त क्रिस्टलाइन फॉर्म असतील, त्या प्रत्येकाच्या जर डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी दाखवत असेल तर त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं आहे? इट इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम. इट इज कॉल्ड पॉलिमॉर्फिझम. मग हा पॉलिमॉर्फिझम कोण कोण दाखवू शकतो? दिस फिनॉमिना इज शोन बाय बोथ एलिमेंट्स अँड कंपाउंड्स. इट इज शोन बाय both elements and compounds, and when polymorphism is observed in case of elements, then it is called allotrophy. चला काय म्हणायचं आपल्याला? Allotrophy. Again, each polymorphic form constitute a separate phase. म्हणजे एका सबस्टन्सचे जरी दोन क्रिस्टलाइन फॉर्म असतील तरी त्याच्यात डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज असल्यामुळं each polymorphic phase constitute a separate phase. Again, transition point म्हणजे काय? Suppose at a given temperature, if one crystalline form converted into the another crystalline form. एका स्पेसिफिक टेम्परेचरला जर एका क्रिस्टलाइन फॉर्मचं कन्वर्जन दुसऱ्या क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये होत असेल तर इट इज कॉल्ड इट्स ट्रान्झिशन पॉइंट और ट्रान्झिशन टेम्परेचर. इट इज कॉल्ड ट्रान्झिशन पॉइंट और ट्रान्झिशन टेम्परेचर. अगेन, इनएन्ट्रोपिक फॉर्म्स. इनएन्ट्रोपिक म्हणजे काय? पॉलिमॉर्फिक फॉर्म्स which are interconvertible at transition temperature or transition points are called inenctropic forms. असे पॉलिमॉर्फिक फॉर्म्स की जे ट्रान्झिशन टेम्परेचरला एका क्रिस्टलाइन फॉर्म मधून दुसऱ्या क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असतील तर इट इज कॉल्ड इनएन्ट्रोपिक फॉर्म्स and the phenomena is called inentropy. Now, the sulfur system is one component system because the only chemical individual involved in all phases is sulfur, and this sulfur system is somewhat complicated because there exist the two solid phases, that is rhombic sulfur and monoclinic sulfur. In case of sulfur system there are four phases, that is rhombic sulfur, monoclinic sulfur, liquid sulfur and vapor sulfur. चार फेजेस आहेत आणि या चारही फेजेस इक्विलिब्रियम मध्ये असणार आहेत आणि ती इक्विलिब्रियम स्टडी करण्यासाठी आपण जे फेज डायग्राम काढतो ते फेज डायग्राम, प्रेशर टेम्परेचर डायग्राम इथं आपल्या समोर आहे. याच्यापूर्वी आपण जसं वॉटर सिस्टमचा स्टडी करत असताना एरिया, कर्व आणि पॉइंट असा स्टडी केला, तसंच याचा देखील का स्टडी करता येईल? पहिल्यांदा एरियाज, त्यानंतर कर्व आणि त्यानंतर पॉइंट. सो इन केस ऑफ दिस सल्फर सिस्टम डायग्राम, ड्यू टू द कर्व्स MO, ON, LN, LP, this diagram is divided into different areas. So the area MON, हा एरिया पहा, area MON constitute the rhombic sulfur phase. MON मध्ये कोणता आहे? rhombic sulfur आहे. त्यानंतर the area OLN यामध्ये कुठली फेज आहे? तर monoclinic sulfur. त्यानंतर एरिया PLN यामध्ये लिक्विड सल्फर, एरिया PLN लिक्विड सल्फर आणि एरिया MOLP रिप्रेझेंट्स द वेपर सल्फर. त्याच्यामध्ये कुठला आहे? फक्त वेपर सल्फर आहे. दॅट मीन्स ईच एरिया रिप्रेझेंट्स द एक्झिस्टन्स ऑफ सिंगल स्टेबल फेज. Therefore, applying Gibbs phase rule, F is equal to C minus P plus 2, we can obtain the degree of freedom in case of this area. या एरियामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती असतील? आता आपण सांगितलं काय, हा प्रत्येक एरिया MON असू द्या, OLN किंवा हा प्रत्येक एरिया काय रिप्रेझेंट करतो? एक्झिस्टन्स ऑफ स्टेबल सिंगल फेज. त्यामुळं F is equal to 1, वन कंपाउंड सिस्टम असल्यामुळे C ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 P म्हणजे एरियामध्ये फेजेस किती आहेत? 1 आहेत. सो F is equal to 2. So degree of freedom is 2. This means the system is bivariant along any area of this diagram. Bivariant म्हणजे काय?
तर फॉर एक्सप्लेनिंग एनी पॉइंट इन दिस एरिया वी नीड बोथ द फॅक्टर्स दॅट इज प्रेशर एज वेल एज टेम्परेचर. या एरियामधला कोणताही पॉइंट मला एक्सप्लेन करायचा असेल तर त्यासाठी त्या पॉइंटचे असणारं टेम्परेचर, त्या पॉइंटचं असणारं प्रेशर माहित असेल तरच मी हा पॉइंट या ठिकाणी लोकेट करू शकतो. Therefore, the system is bivariant along the area. Now, the next point in this diagram is curves. Along the curve, system is invariant. Now, let's see how the system is invariant. See, along any curve, there is the equilibrium between two phases. Suppose curve MO, there is the equilibrium between SR and SV. If we consider curve LP, there is the equilibrium between SL and SV. Therefore, along any curve, there is the equilibrium between two phases, and hence applying Gibbs phase rule, F is equal to C minus P plus 2. C one component असल्यामुळे 1, P number of phases काय झाला परतच along the curve there is the equilibrium between two phases, so P is equal to 2 plus 2 is equal to 1. So the system is univariant along the curve, any curve. Now we consider the curve MO. Curve MO. काय आहे पहा curve MO ला? Along this curve MO, there is the equilibrium between rhombic sulfur and vapor sulfur. There is the equilibrium between rhombic sulfur and vapor sulfur. Therefore, the curve SR is called sublimation curve of rhombic sulfur. काय होतं? SR चं कन्व्हर्जन SV मध्ये होतं, म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन वेपर मध्ये होतं, म्हणून curve MO is called sublimation curve of SR, rhombic sulfur चं sublimation होतं. Then at the point O, this point O is the transition point. काय होतं पॉइंट O ला? Transition point. Transition कशाचं होणार आहे? If the sufficient time is given, sufficient time is allowed, then this rhombic sulfur is converted into monoclinic sulfur. कशाचं काय होणार आहे? SR चं कन्व्हर्जन SM मध्ये होईल, म्हणजेच मोनोक्लिनिक सल्फर मध्ये. जसं टेम्परेचर वाढत जाणार आहे, या पर्टिक्युलर पॉइंट वरचं टेम्परेचर आहे 95.6 डिग्री सेल्सिअस किंवा 368.6 केल्विन. या टेम्परेचरला हिटिंग जर स्लो असेल, सफिशियंट टाइम अलाउ केलं तर rhombic sulfurचं कन्व्हर्जन मोनोक्लिनिक म्हणजे वन क्रिस्टलाइन फॉर्म कन्वर्टेड इनटू अनदर क्रिस्टलाइन फॉर्म. Therefore, this point O is called transition point. पण समजा जे हिटिंग आहे ते हिटिंग जर रॅपिड केलं, सफिशियंट टाइम नाही दिला तर काय होईल? दिस कर्व MO एक्सटेंड बियॉन्ड द पॉइंट O टिल पॉइंट M डॅश इज रिच्ड. काय केलं? हिटिंग आहे ते रॅपिड हिटिंग केल्यामुळं या rhombic सल्फरचं मोनोक्लिनिक सल्फर मध्ये कन्व्हर्जन नाही झालं. त्यामुळं काय होणार आहे मग? त्यामुळं हा जो कर्व MO आहे that extend beyond the point O up to the point M dash, and here this metastable SR is exist. Therefore, along the curve OM dash, it is the metastable curve for SR. Point M is the lower limit up to which vapor pressure of SR is to be measured. Point M हा काय आहे? या डायग्राम मध्ये लोअर लिमिट आहे की जिथपर्यंत आपल्याला SR चं लोअर लिमिटचं वेपर प्रेशर मोजता येऊ शकतं. देन कर्व OL. काय पहा कर्व OL ला OL. इथं सुद्धा काय आहे? SM आणि SV. Here इक्विलिब्रियम बिटवीन SM and SV. SM म्हणजे काय? मोनोक्लिनिक सल्फर. SV म्हणजे काय? वेपर सल्फर. Therefore, this curve OL also called as the sublimation curve. पण कोणाचं सबलिमेशन? मोनोक्लिनिक सल्फरचं सबलिमेशन होईल वेपर सल्फर मध्ये. Again, this curve OL is also univariant. का? तर दोन फेजेस इक्विलिब्रियमला आहेत आणि अकॉर्डिंग टू फेज रूल जर दोन फेज असतील तर डिग्री ऑफ फ्रीडम काय येते? 1 येते. त्यामुळं सिस्टम इज युनिव्हॅरियंट अलॉंग द कर्व OL also. Now here the two curves MO and OL meet at the point O. काय होणार आहे? The two curves MO and OL meet at the point O, where at the point O there is the equilibrium between three phases SR, SM and SV. Therefore, this is the triple point of the system. Point O च्या ठिकाणी तीन फेज असणार आहेत SR, SM आणि SV. Therefore,
point O is the triple point of the system, and applying phase rule equation, F is equal to C, one component, three phases is equal to काय येणार आहे पहा, -2 + 2 0. So system is invariant at the point O. This curve OL end at the point L, and this point L represents the melting point of SM. Again, this dotted curve OL dash represents the metastable curve for SM. Metastable curve for SM. Dotted curve OL dash represents the metastable curve for SM. Curve LP. Along this curve LP, there is the equilibrium between liquid sulfur and vapor sulfur. Along the curve LP, there is the equilibrium between liquid sulfur and vapor sulfur, and this curve LP is called vaporization curve of liquid sulfur. It is called as the vaporization curve. So, as two phases are in equilibrium, the curve LP is univariant. Curve LP is univariant. Again, at the point L ला काय होते पहा, at the point L there is the equilibrium between monoclinic sulfur, liquid sulfur and vapor sulfur. Therefore, it is the triple point of the system, and we know at the triple point the system is non-variant or zero variant. Again, this curve LP end at the point P. Curve LP end at the point P, that is above this point P only vapor phase exists. त्याच्या पुढे काय होणार आहे, लिक्विडचं कन्वर्जन फक्त वेपर मध्ये येईल, आणि this point is called as critical point. Point P is called as the critical point, that is above the point P liquid sulfur disappears and we have only vapor sulfur. Again, the two, this dotted line LM dash, dotted line LM dash represents the metastable SL. Dotted line, dotted curve LM dash represents the metastable SL. म्हणजे आपण जर बियॉन्ड L LP च्या अलॉंग कर्व एक्सटेंड केला तर LM डॅश राहील आणि मेटास्टेबल SL मिळेल. परत या पॉइंट M डॅश च्या ठिकाणी काय झाले पहा, dotted line OM dash and dotted line LM dash meet at the point M dash. Therefore, this point M dash is the another triple point of the system where metastable SR, metastable SL and vapor phase are in equilibrium. Then the next curve ON. काय होते पहा curve ON ला? Along the curve ON, there is the equilibrium between two phases, that is rhombic sulfur and monoclinic sulfur. Therefore, this curve ON is called as the transition curve. काय होतंय, एका क्रिस्टलाइन फॉर्मचं कन्वर्जन दुसऱ्या क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये होतं, त्यामुळे कर्व ON कसा आहे, ट्रान्झिशन कर्व आहे. Again, this transition curve is slightly inclined away from the pressure axis. That means transition temperature increases by increasing pressure. काय इंडिकेट करतं, by increasing pressure, transition temperature, transition point goes on increasing. Again, the curve ON end abruptly at the point N, indicating that this monoclinic sulfur disappears. Now, in curve LN represents the melting point curve of monoclinic sulfur. या कर्व LN ला SM आणि SL, सॉलिड आणि लिक्विड हे दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये आहेत, म्हणजे कर्व LN ला आपण काय म्हणणार आहे, इट इज द मेल्टिंग पॉइंट कर्व ऑफ SM. जसं याला काय म्हणतात आपण, ट्रान्झिशन कर्व. SR चं कन्वर्जन SM मध्ये होतं म्हणून हा ट्रान्झिशन कर्व झाला. इथं SM चं कन्वर्जन कसं होणार आहे, SL मध्ये होणार आहे. त्यामुळं LN इज द मेल्टिंग पॉइंट कर्व ऑफ SM. Again, this curve is also slightly inclined away from the pressure axis, which indicates that whatever the melting point of SM is increases with increasing pressure. So the two curves ON and LN meet at the point N. दोन्ही कर्व कोणते, ON आणि LN meet at the point N, where at the point N there is the equilibrium between SR, SM and SL. Therefore, point N is the another triple point of the system. पहा point N ला काय होतं,
इकडचं SR, या एरियातलं SM आणि या एरियातलं SM. Rhombic sulfur, monoclinic sulfur and liquid sulfur are in equilibrium. Therefore, point N is the next triple point of the system. Again, curve NM dash. हे dotted curve आहे NM dash. It represents the melting point curve for metastable SR. हा जो metastable SR आहे त्याचा melting point curve असणार आहे. म्हणजे समजा इथं जो metastable SR आला होता M dash ला, तो metastable SR काय होणार आहे? Directly converted into liquid sulfur. Therefore, instead of forming monoclinic sulfur, म्हणजे ट्रान्झिशन नाही झालं, हिटिंग आपण जे करतो ते रॅपिड हिटिंग झालं, सफिशियंट टाइम नाही दिला, त्यामुळं रोम्बिकचं कन्व्हर्जन मोनोक्लिनिक मध्ये नाही झालं, तर काय असणार आहे इथं मेटास्टेबल SR असणार आहे. आणि हा जो कर्व डॉटेड आहे NM डॅश, इट रिप्रेझेंट्स द मेल्टिंग पॉइंट कर्व फॉर मेटास्टेबल SR. म्हणजे या मेटास्टेबल SR चं कन्व्हर्जन लिक्विड सल्फर मध्ये होईल. ठीक आहे. दिस इज अबाउट कर्व्स जे आपण पाहिले. कोणते कर्व? MO, OL, LP, ON आणि LN. आणि त्याचे जे मेटास्टेबल कर्व आहेत त्याच्या वेळेला ते मेटास्टेबल कर्व डिस्कस केले. लास्टली वी डिस्कस द पॉइंट्स इन दिस फेज डायग्राम. So while discussing the curves, we have discussed each point involved in this diagram. Now here we summarize how many number of triple points exist in this diagram. In all, there are 4 triple points. Let's discuss one by one. First triple point is O. या पॉइंट O ला काय झालंय पहा, 3 फेजेस आहेत. कोणत्या? या एरियातली SR, इथली SM आणि इथली SV. So along the point O, point O is the first triple point of this system, and along this point O, SR, SM and SV are in equilibrium. And as 3 phases are in equilibrium, by applying the phase rule, F is equal to C minus P plus 2. C ची किंमत किती आहे? 1 कंपोनंट. फेजेसची किंमत किती आहे? 3 प्लस 2. याप्रमाणे F ची व्हॅल्यू किती येणार आहे? 0 येईल. म्हणून सिस्टम काय असणार आहे? इनव्हॅरियंट, नॉन व्हॅरियंट किंवा झिरो व्हॅरियंट. सो पहिला ट्रिपल पॉइंट काय झाला? पॉइंट O where SR, SM and SV in equilibrium. Then next triple point L. आता पॉइंट L ला काय काय पहा, इथं SM आहे, इथं SL आहे आणि इथं SV आहे. सो SM, SL and SV are in equilibrium at the point L. Then third triple point कोणता आहे? Point N. Point N ला कोणत्या फेजेस आहेत पहा? SR, SM आणि SL. Point N ला SR, SM आणि SL. रोम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर आणि लिक्विड सल्फर. आणि फोर्थ ट्रिपल पॉइंट आहे तो मेटास्टेबल आहे. कोणता? हियर M dash. Here SR, SL and SV all are metastable. So point 4 is the metastable triple point. In all, sulfur system consisting of 4 triple points having one metastable triple point. Okay.